चारही शॉप मी एक्सप्लोर करणार आहे। ग्लो आलेला आहे चेहऱ्यावरती, वरती कसं दिसतं मला बघायचं। जय जिनेंद्र आणि नमस्कार, मी पूर्वा। वेलकम टू माय चॅनल देसी मोमेंट्स इन युरोप। तर माझे ना जे मेकअपचे प्रोडक्ट्स आहेत, कॉस्मेटिकचे जे प्रोडक्ट्स आहेत ते संपत आलेले आहेत। मला ॲक्च्युली आज शॉपिंगला जायचं आहे। मला कन्सिलर घ्यायचं आहे, लिपस्टिक्स घ्यायचे आहेत, फाउंडेशन घ्यायचं आहे, बरीच मोठी लिस्ट आहे। अजून तिथे काहीतरी नवीन प्रोडक्ट्स आले असतील ते सुद्धा मला परचेस करायला आवडेल। तर या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला त्याचे जे प्राइसेस आहेत ते सुद्धा सांगणार आहे, कारण तिथे मला पूर्णपणे व्हिडिओ नाही घेता येणार। इथले जे रूल्स आहेत ते थोडेसे स्ट्रिक्ट आहेत, त्यामुळे मी थोडा प्रयत्न करेन। अजून त्याचबरोबर मला आज पार्लरला सुद्धा जायचं आहे। ऑफकोर्स आपलं इंडियन ट्रॅडिशनल पार्लरला जाणार आहे, कारण इथले जे सलॉन आहेत तिथं हेअर सलॉन, नेल सलॉन, मेकअपसाठी म्हणजे इथे परमनंट मेकअपसाठी सुद्धा सलॉन असतं, पुन्हा हेअर लेझर ट्रीटमेंट, तर अशासाठी वेगवेगळे सलॉन असतात। त्यामुळे जे इंडियन ट्रॅडिशनल आपलं जे वॅक्सिंग, थ्रेडिंग, फेशियल ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या फक्त इंडियन पार्लरमध्येच आपल्याला करायला मिळतात। तर त्याचे जे नेदरलँड्समधले रेट आहेत तेही मला तुमच्याबरोबर शेअर करायचे आहेत। तर या व्हिडिओच्या शेवटी मी ते शेअर करेन, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि देसी मोमेंट्स इन युरोप या चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा। भयानक ऊन आहे, डेअर करायला पाहिजे बाहेर जाण्यासाठी। भयानक ऊन आहे। स्क्रीन लावून घेते। अनुपमची टोपी आहे, लूज आहे, मला काही बसत नाहीये। ट्राय करते। बॅग घ्यायची राहिली। आता ना ऍक्च्युली 1:30 वाजलेत। मला परत 2:30 पावणे 3ला नियाला सुद्धा आणायला जायचं आहे। 1च तास आहे माझ्याकडे शॉपिंग करायला। बघूया आवरतंय का फास्ट नाही तर परत नियाला घेऊन येऊन मला शॉपिंग करायला जायला लागेल। पहिल्यांदा मी जाणार आहे हे क्रुद्वॅत म्हणून माझ्या मागे आहे, तुम्हाला उलटं दिसेल कारण हा सेल्फी कॅमेरा आहे। तर ह्या क्रुद्वॅत ह्या स्टोअरमध्ये जाणार आहे। त्याच्या बाजूलाच एक ICI पॅरिस म्हणून दिसतं ते आहे, आणि त्याच्या अपोजिट साईडला इटॉस म्हणून एक आहे आणि डगलस म्हणून एक शॉप आहे। तर हे चारही शॉप मी एक्सप्लोअर करणार आहे। एक तास कसा गेला कळालाच नाही। ऑलरेडी 2:30 वाजलेत। आता मला नियाला आणायला जायचं आहे आणि गडबडीत सुद्धा मला शॉपिंग करायची नव्हती, उगीच काहीतरी घ्यायचं आहे म्हणून। तर आता नियाला घ्यायला जाईन। तिला मी खायला सुद्धा घेतलेलं आहे, त्यामुळे ते खाऊन इथंच थांबू आम्ही, थोडीशी शॉपिंग करू आणि त्याच्यानंतर इथूनच पार्लरला जाईन मी। Oh, you won the bingo for all the line or one line or full house? Full house. Oh, wow. Really wanted it, so I gave it to him. It's okay. I already got one prize. Yeah. Yeah. चला शॉप मध्ये जाऊया। नेल्स मम्माची शॉपिंग भरपूर केली मम्मा ना। And I got only one thing. But I got it for Aji also something. Did you buy one thing for you? I bought many things for me. Many? Yeah. But if it was dresses for me, then it was allowed. But if
with these toys, I can only have one, right? And also no makeup for Nia. This one also you will just use it. Craft. Yeah. I will very much. Yes. आल्या नियानं सगळं ओपन केलं. काय काय आहे दाखव. There is where's the color stickers? This sticker. There are nail stickers, and there is a polisher. Oh, it's a polisher. Yeah, Filer. For to make It's not my a nails polisher. short. It's a filer. Nail filer. Nail filer. And actually there's the other colors. Pink, yellow, green, and purple. So here are the glitters, different kind of glitters. Yeah. I never allowed you. Yeah. Okay. But you have to put it only on the left hand, because this may go in your. Yeah. I am actually a righty. I'm sorry. 4:15 झालेत आणि माझी अपॉइंटमेंट होती 4:30ची आणि त्यांचा फोन सुद्धा आला मला की 6 वाजता ये म्हणून, कारण पार्लरची अपॉइंटमेंट, कारण त्यांच्याकडे बिझी होत्या, ते उद्या इंडियाला जाणार आहेत त्यामुळे त्या बिझी होत्या, तर त्यांनी मला 6:30ला यायला सांगितलं. करायचं आहे माझ्यासाठी सुद्धा बरं झालं की त्यांनी टाइम रिस्केड्यूल केला माझी अपॉइंटमेंट. तर मी आज जेवणाला बनवणार आहे चपाती, कांद्याची पात, राजमा आणि भात. राजमा ऑलरेडी उकडलेला आहे, त्याला फक्त फोडणी घालायचं आहे. भात आणि कांद्याची पात करून चपात्या करून ठेवून जाणार, म्हणजे निया आणि अनुपम त्यांचं जेवण घेतील, माझी वाट नाही बघत आणि मी सुद्धा टेन्शन फ्री जाईन की बाबा जेवायचं आहे, नियाला झोपवायचं आहे. जर मी नियाला घेऊन गेले की मग परत गडबड करावी लागेल की हा तिला झोपवायचं आहे, लवकर जाऊया घरी. कांद्याची पात कापून घेतलेली आहे, ऑलरेडी राजमा तयार आहे. आता कांद्याची पात फोडणी घालेन आणि चपात्या सुद्धा करून ठेवलेल्या आहेत. तर हे एवढं आवरलं की मग मी जाईन. माझं जेवण वगैरे झालं, अनुपम जास्त आले, निया आणि अनुपम दोघंजण जेवतील आता. मी पार्लरला बाहेर पडले आहे, इथून 1 किलोमीटरवरती आहे, तर म्हटलं आज माझा इव्हिनिंग वॉकसुद्धा होईल, त्यामुळे मी चालत चालले आहे आत्ता पार्लरमध्ये. तर चला, मी आता वॉकिंग करत चालले आहे ना. ह्या झाडाला बघा केवढे पियर लागलेत, पूर्णपणे झाड असं लखडलेलं आहे. आणि कोणीही इथं तोडत नाही. हे द्राक्षाचा वेल आहे की काय मला नाही कळत आहे, हे काय आहे तुम्हाला माहित आहे का, हे मला कमेंट मध्ये सांगा. हे बघा, कुठला वेल आहे हा, द्राक्षाचाच आहे का? रिकॉर्ड करूंगी तुम्हें, सिर्फ पीछे रहूंगी मैं. मुझे मत रिकॉर्ड करो, मेरा हालत खराब है. खाना खाया? अभी खाना बहुत गंदा है, मैं थोड़ा सा साफ करूं. नहीं, मैं वीडियो पूरा नहीं निकालूंगी आज. तुम जब मेरे को PR का पैसा दोगी तब भी मैं करूंगी. नहीं रे, मजाक कर रही हूँ. करना है रूट टचअप. थोड़ा सा मेरे को लगता है ऑयली है ना, थोड़ा सा रूट टचअप करो, फिर वैक्सिंग है. और जान हो तो फेशियल करो, जान नहीं है तो फेशियल मत करो. अच्छा ठीक है, देखती हूँ कितना मैं कर सकती हूँ, कितना टाइम का भी है. कल का हो गया इंडिया का पैकिंग? एकदम से नहीं हुआ, कुछ भी नहीं, ये सब फैला हुआ है. लाइफ इजी था, लाइफ इजी नहीं है. बोलो. बढ़िया बना है मस्त. आज मी आज पहिल्यांदा आले आहे, हिनं जे रिनोव्हेशन केलेलं आहे, पण हे जे रिनोव्हेशन आहे हे मी तुम्हाला नंतरच्या व्लॉगमध्ये दाखवेन. तर चला, आता मी सगळं पार्लरचं करून घेते आणि तुम्हाला लास्टला व्हिडिओच्या शेवटी इथले जे रेट्स आहेत ते सुद्धा शेअर करेन ना. खूप छान पार्लरची सर्व्हिस मिळाली मला. व्लॉग काल रात्रीच करायचा होता, पण सगळी स्किन अशी ऑइली वाटत होती. म्हटलं उद्या सकाळी व्लॉग करावा, जो रिझल्ट आहे तो नेक्स्ट डे चांगला दिसतो म्हणून. तर बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे चेहऱ्यावरती. त्याच प्रकारे आयब्रोज पण बघा किती छान झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला पहिल्यांदा त्याचे जे रेट आहेत ते सांगणार आहे, मी कुठलं फेशियल केलं ते सुद्धा सांगणार आहे. आणि हे अशी एवढी बॅग भरून मी कॉस्मेटिक्स विकत घेतलेले आहेत, तर ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा आयब्रोज, फोरहेड आणि अपर लिप्स ह्याचे 10 युरो झालेले. जे फेशियल आहे
इथे O3 डिटॅनचं फेशियल केलेलं आहे, कारण आम्ही क्रोएशियाला गेलेलो, तिथं माझं खूप टॅनिंग झालेलं. इथं सुद्धा खूप उन्हात फिरत होतो, सनस्क्रीन वेळच्या वेळी मी लावत होतेच, पण तरी पण ते टॅनिंग भयानक झालेलं. तर मला खूप फरक जाणवतोय चेहऱ्यामध्ये, टॅनिंग सगळंच निघून गेलेलं आहे. लाईट मेकअप केलेला आहे, तुम्हाला दिसत असेल थोडा लाईट मेकअप केलाय, पण माझं मला फील होतंय की चेहऱ्याचं सगळं टॅनिंग निघून गेलेलं आहे. आणि त्याचे जे रेट आहे फेशियलचा तो 30 युरो आहे, आणि अंडरआर्म्स आणि फुल हँडचं वॅक्सिंगचं 15 युरो आहे. तसंच लेग्स वॅक्सिंग सुद्धा 20 युरोज आहे. तर असे हे मी जी सर्व्हिस घेतली त्याचे हे रेट्स आहेत, हे मी तुमच्याबरोबर शेअर करते. ऑप्शन सुद्धा ठेवलेला, रूट टचअप करायचं आहे का फेशियल करायचंय. मी म्हटलं मला आता परत रूट टचअप करायला, माझे केस ऑइली होते त्यामुळे मी रूट टचअप करायला नको, म्हटलं नेक्स्ट टाइम करून घेऊया. तर फेशियल तेवढं केलेलं आहे त्यांनी. तर चला मी आता तुम्हाला प्रोडक्ट्स दाखवते कुठले कुठले घेतलेले आहेत. पहिल्यांदा मी मेबेलिन वरून स्टार्ट करते. टेडी टिंट सुपर स्टे हे 2 वेगवेगळे कलर्स घेतलेले आहेत, हे मला ट्राय करायचे होते. बाय 1 गेट 1 फ्री होतं, तर हे 19 युरोचं आहे 18.99चं. तर हे 2 18.99ला हे 2 मिळालेले आहेत. त्याच्यानंतर ही सुद्धा एक मेबेलिनची लिपस्टिक आहे, ही मला गिफ्ट द्यायची आहे ॲक्च्युली, तर त्यामुळं हे 2 मी ओपन करणार नाही, कारण हे मी गिफ्ट देणार आहे त्यामुळे. त्याचे सुद्धा रेट 13.99 आहेत. मला दोन्ही मिळून 13.99ला मिळाले, कारण बाय 1 गेट 1 फ्री होतं त्यामुळे. इथे डगलस म्हणून एक ब्रँड आहे, त्याच्या सुद्धा मी 2 लिपस्टिक घेतलेल्या आहेत. तर ह्याचे रेट, एकाचं रेट आहे 13.99, तर अशा ह्या 2 घेतलेल्या आहेत. त्याच्यावरती अजिबात ऑफर नव्हती. ही जी लिपस्टिक आहे ही 24 तास राहते, ही अजिबात जात नाही. जर तुम्हाला फंक्शन वगैरे असेल तर त्याच्यासाठी ही मॅट फिनिश यूज करायला खूप चांगलं आहे, पण जर रेग्युलर यूजला वापरला तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये जास्त केमिकल असतात आणि हे काय म्हणतात, थोडंसं ड्राय करतं लिप्स. कधी फंक्शन असेल, तुम्हाला सारखं वापरता येत नाही, लिपस्टिक सारखं लावायची नसेल, तर ही बेस्ट लिपस्टिक आहे. याची सुद्धा 2 वेगवेगळे शेड घेतलेत मी, 2 वेगवेगळे शेड आहेत. तर ह्या अशा एवढ्या लिपस्टिक्स घेतलेत, पण यातल्या 2 मी गिफ्ट देणार आहे. हे सनस्क्रीन घेऊन आलेले आहे मी, ही अशी स्टिक आहे. एवढं फेशियल केलं तर त्याला टिकवण्यासाठी सनस्क्रीन जरुरी आहे. ही अशी सनस्क्रीनची स्टिक आहे. मी आता मेकअप केलाय, मेकअप वरती कसं दिसतं मला बघायचं आहे. स्मेल तर खरंच खूप छान आहे, आवडलं मला हे प्रोडक्ट. ही माझी फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर कायम फिक्स आहे, मी दुसरी कुठलीही कॉम्पॅक्ट पावडर लावत नाही, हीच मला सूट होते आणि असं जास्त पॅची नाही दिसत, अगदी ब्लेंड होऊन जाते, त्यामुळे मी फिटमीचीच कॉम्पॅक्ट पावडर वापरते. हायड्रेटेड फाउंडेशन आहे, हे मी पहिल्यांदाच ट्राय करते मेबेलिनचं. दुसरं होतं ते मी इरेझरवाला ट्राय केलेलं होतं आधी. याची प्राइस 6 युरो आहे, याची प्राइस 17.99 आहे. हे एक डगलसचं कॉम्प्लेक्शन टिंट घेतलेलं आहे, जसं नियाच्या स्कूलला जाताना लाईट मेकअप असेल, थोडं व्हिडिओ करताना वगैरे, तर त्याच्यासाठी हे यूज करता येईल म्हणून मी घेतलेलं आहे. याची प्राइस आहे 20 युरोज. तर मी पहिल्यांदाच घेतलेलं आहे, हे मला ट्राय करायचं आहे म्हणून. नंतर सगळ्यात जास्त महागाची क्रीम जी मी घेतलेली आहे ती ही सीसी क्रीम, कारण मला ना फाउंडेशनपेक्षा जास्त सीसी क्रीम, बीबी क्रीमच आवडतात, की त्याच्यानी खूप जास्त पॅची वाटत नाही अंटिल अनलेस काही फंक्शन असेल तर. क्लॅरेन्स पॅरिसची सीसी क्रीम घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हायलोरॉनिक ऍसिड आहे, कारण माझी स्किन ना खूप ड्राय आहे, त्यामुळे मी कायम ज्या गोष्टीमध्ये हायलोरॉनिक ऍसिड असेल तर ती मी मोस्टली गोष्ट घेतेच. तर त्याच्यामुळे हे जे स्किन इल्युजन ही जी क्लॅरेन्स पॅरिसची जी सीसी क्रीम आहे ती खूप छान सीसी क्रीम आहे, मी लाय दाखवते तुम्हाला. आणि याच्यामध्ये सुद्धा SPF 25 आहेच.
ही अशी ब्लेंड होती. फरक बघा आणि इथला फरक बघा. तर ही सीसी क्रीम मला खूप आवडते. लॅन्कोमचं कन्सिलर घेतलेलं आहे मी. हे ऍक्च्युली आज यूज केलेलं आहे त्यामुळे ते पॅकेट ओपन केलेलं आहे. तर याची सुद्धा प्राइस 48 युरो आहे. याच्यामध्ये मला थोडंसं डिस्काउंट मिळालेलं आहे. डगलसमध्ये काहीतरी मला 8 युरो डिस्काउंट मिळालेला आहे. याच्यावरती चेक करते. हा, तर याच्यावरती मला 8 युरो डिस्काउंट मिळालेला आहे. हे 40 युरोला मिळालेलं आहे हे. तर अशा प्रकारे ही माझी शॉपिंग झालेली आहे. ही मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? प्रकारे हा व्लॉग मी इथंच संपवते. हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय.